सर्वच आवडीने खातील असा आज आपण बीट राईस बनवणार आहोत। अतिशय हेल्दी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। साधा सोपा हा बीट राईस करायचा आहे आपल्याला। लहान मुलांना असं कच्चं बीट खायला आवडत नाही, तर आपण राईसच्या माध्यमातून त्यांना हे बीट खाऊ घालू शकतो। यासाठी मी हा राईस शिजवून घेतलेला आहे। त्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग टाकून शिजवून घेतलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत। एका कढईमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आहे। हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकू शकता, पत्ताकोबी टाकू शकता। त्यामुळे हा राईस अजूनच हेल्दी बनणार आहे। आता हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, लसूण अद्रक पेस्ट टाकलेली आहे। मी आज बाकी काहीच टाकणार नाही, कारण भरपूर प्रमाणामध्ये बीट आहे, त्याच्यामुळे मी फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे आणि बीट मी खिसून घेतलेलं आहे। हे खिसलेलं बीट आता तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे, त्यामुळे याचा उग्रपणा निघून जातो आणि राईसला कोणताच वेगळा वास येत नाही आणि त्यामुळे सर्वजण आवडीने खातात। आता निम्म्यापेक्षा जास्त बीट यामध्ये टाकून घेतलेलं आहे। या पद्धतीने नक्की एकदा बीट राईस बनवून बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता हे बीट छान परतून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं आपण लिंबू पिळणार आहोत, त्यामुळे राईसची चव अतिशय छान लागते। आता लिंबू पिळल्यानंतर मी हे चिली सॉस, टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेला आहे। तुम्ही यामध्ये याला तिखटपणा आणण्यासाठी अजून थोडंसं लाल तिखटही ॲड करू शकता। तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता हा सॉस यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। छान परतून घ्यायचा आहे याला। कलर पण किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही। अतिशय गुलाबी कलर आलेला आहे। चवीसाठी मी थोडीशी लाल चटणी यामध्ये टाकलेली आहे, कारण बीट थोडंसं गोड असतं, त्यामुळे थोडंसं तिखट जास्तच टाकायचं आहे यामध्ये आपल्याला। आणि यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे आणि हा राईस जरा गरम गरमच कुकर उघडला, त्यामुळे थोडासा चिकट झालेला आहे। तुम्हाला जेव्हा राईस करायचा असतो तेव्हा 3 ते 4 तास तुम्ही अगोदर राईस करून ठेवा। माझ्याकडून ह्यावेळेस खूप घाई झाली, त्याच्यामुळे हा जो भात शिजवलेला आहे थोडासा चिकट झालेला आहे, पण चवीला खरंच खूप छान लागत होता। चवीमध्ये काहीच फरक पडला नाही, फक्त दिसायला थोडासा तो चिकट दिसतोय, पण चवीला खरंच खूप छान लागलेला होता। तर एवढी चूक टाळा की भात हा थंडच झालेला पाहिजे, त्याच्यामुळे तो अजिबात चिकट होणार नाही आहे। तर आता यामध्ये छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। भाताला हळूहळू कलर यायला सुरुवात होईल आणि छान गुलाबी रंगाचा भात तयार होईल। हवं असेल तर तुम्ही यावर चीज खिसून टाकू शकता किंवा ही स्टेप स्किप केली तरी चालेल, नाही टाकलं तरी चवीत काहीच बदल होणार नाही। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर असेल तर कांद्याची पातही टाकू शकता आणि खाण्यासाठी घेऊ शकता। अशा प्रकारे आपला बीट राईस हा हेल्दी राईस तयार आहे।